देवान जास्त एकूण तिकून जमलं तर हळद लावू नये. आता तुम्हाला मंदात्र्याचा किस्सा सांगतो. एक मध्यस्थी होता, एकाकडून सोयरीक झाली एक, आणि ते लग्नात मग आता ते कनी एक नवरदेव होतं. नवरदेव बी चांगलं 40-42 वर्ष झालं, तर ते खपेच नाही आणि खपवलं तर मग काय झालं, हे नवरदेव रोज त्याच्या खिशात बिंडलाचं पाकिट कोंबा जाय, कातरून सुपारी देत जाय, त्याला तुकडा मुकडा द्यायचा संध्याकाळी. आणि मग लग्नाच्या दिवशी तर त्याला स्पेशल खुर्ची टाकली, अशी मोठा स्टेज केला, नवरदेवाचा एक स्टेज आणि मंदात्र्याचा एक स्टेज. जो लग्नात गेला त्याला म्हणायचा या भेटायला, याच्यामुळे आपले योग आले. आता त्या नवरदेवानं काय केलं, त्याला चांगले कपडे दिले, बकनिळी मारून धोतर होतं, दुसऱ्याच्या डोळ्यात आणि घुसल अशी कडक इस्त्री आणली होती त्या 5 धरण टोपीला मंदात्र्यानं. आणि काय त्याचे ब्रिस्टॉलचे लग्नाच्या दिवशी ब्रिस्टॉल दिलं त्यानं, भारी सिगरेट ब्रिस्टॉल गोड फ्लॅग, त्याच्यावरचं काय असेल तर गोड फ्लॅगचे सुटके आणू लागलो. जो माणूस त्याच्याकडे आला, नवरदेव यायचं भेटायला यायच्यामुळे योग आले, भेटायला यायच्यामुळे योग आले. आता माणसं भेटायला येऊ लागलं, तो मंदात्री बासावर बसलं, पायाची आडी टाकली आयटीनं रावसाहेबासारखी, बिडीचे चुटके, ब्रिस्टॉलचे चुटके आणणं चालू होते सिगरेटचे, मुखात मस्त सुपारीचं खांड, आणि दाताचा पत्ता नाही पण खांड सगळं सुरू. आता ते हाणायच्या बेतात होतं इंग्रजी. त्याला वाटलं की जर मला इंग्रजी आली असती तर मी या सभेचा जेंटलमॅनच, पण इंग्रजी काही येत नव्हती मंदात्र्याला. आता हे सॉरी प्लीज, सेकंड हँड, न्यू, हे जे नेहमीचे वापरातले शब्द होते हे सगळ्यालाच माहित असतात, तो शिकेल असो नसो. आता नवरदेव बी हुकेल बिन शिकेल, मंदात्री बिन शिकेल. एकानं प्रश्न विचारला की बुवा नवरी कशी काय, तुमच्या हातचं मग नवरी कशी काय. आता हे इंग्रजी मारायचे बेतात होत. हे म्हणे नवरीला काय विचारायचं, नवरी तर फर्स्ट क्लास सेकंड हँड म्हणे. ते म्हणे काय, हा सेकंड हँड मुलगी म्हणे असे. आता नवरदेवानं नेमकीच सेकंड हँड गाडी घेईल होती 20-22 हजाराची मोटरसायकल. त्याला तेवढा अर्थ कळत होता की सेकंड हँड म्हणजे जुनी पुराणी. यानं विचार केला की सोयरीक झाल्यापासून मी याला सुपारी कातरून देऊ दमलो, याच्या खिशात ब्रिस्टॉलचे पाकिट कोंबू दमलो, याला दारूचे नळकांडे आणून देऊ दमलो, आणि यानं जुना बारदाना अडकवला, त्याचे डोळे